हाय, हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स. कसे आहात सगळे? आशा करते की छान असाल. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. कोणत्याही प्रकारचं वाटण आणि मसाला न वापरता आज मी तुम्हाला पालक पनीर कसं बनवले ते दाखवते. तर त्याच्यासाठी मी पहिला पालक स्वच्छ धुवून घेतला आणि तो एका भांड्यामध्ये शिजायलासाठी घालून दिला. साधारणतः 5 ते 6 मिनटानंतर आपला पालक छान शिजून आलेला आहे. तर आता मी तो मिक्सरच्या भांड्यात घालून छान असा वाटून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपली पालकची ग्रेव्ही तयार आहे. आता कढईमध्ये मी तेल घातलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे. टोमॅटोसुद्धा छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद पावडर, मिरची पावडर, थोडं लाल तिखट, धने पावडर आणि मीठ हे सगळे मसाले घालून छान एकजीव करून घेतलेला आहे. मसाले सगळे छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये आपण जी पालकची ग्रेव्ही केली होती ती ॲड करणार आहे. बघू शकता तुम्ही पालकची ग्रेव्ही मी ॲड केलेली आहे आणि तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. मी थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता हे पनीरचे क्यूब आहेत ते मी फक्त तुपामध्ये थोडंसं मीठ घालून फ्राय करून घेतले होते आणि ते मी आता त्या भाजीमध्ये ॲड केलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये फ्रेश मलाई घालणार आहोत, जी की मी घरच्याच दुधाची घेतली होती. तर ती मी याच्यामध्ये घातलेली आहे. ह्या मलईमुळे एकदम छान टेस्ट अशी भाजीला येते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघू शकता. तर आपलं पालक पनीर विथ फ्रेश क्रीम तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.